हे बघा मित्रांनो, हे ओलाचं शोरूम आहे। हे ते आपल्या पालघर माहीम रोडवर ते ओलाचं शोरूम आहे। इथे आम्ही 27 जुलैला आमची एक गाडी आणून टाकलेली आहे सर्व्हिससाठी। त्यांनी अजूनपर्यंत आमच्या गाडीची सर्व्हिस नाही केलेली आहे। हे आम्ही आमचे इथे 3 राऊंड झाले, प्रत्येक वेळेस येऊन बोलतात आम्हाला की बरं आज करू उद्या करू, पण आज एकदा पण ते काय आम्हाला त्यांची सर्व्हिस दिलेली नाही मिळत। हे बघा आमच्या गाडीचा नंबर सहित तुम्हाला दाखवतो। 7159 गाडीचा नंबर आहे। गेले 27 तारखेपासून गाडी इथे पडलेली आहे, तरी यांनी अजून काय आम्हाला सर्व्हिस दिलेली नाही मिळत। आणि यांच्या सेल्स पर्सनचं आमचं बोलणं झालेलं आहे, ते आम्हाला बोललेले आहेत की येत्या रविवारी जर यांनी आम्हाला काही सर्व्हिस दिली नाही तर ते बोलत तुम्हाला जे करायचं ते करून घ्या। आम्हाला आमची जी ॲक्सेसरीज आहे जी आमची गाडी होती घेऊन आम्हाला फक्त 1 महिन्याने खराब झाला ओला, आणि पेमेंट आम्ही कॅश केलेलं आहे। आम्ही प्रत्येक ऑफिसला यांना मेल केला आहे, ओला इलेक्ट्रिकला मेल केला आहे, यांच्या कंपनीला मेल केला आहे। आम्ही पेमेंट करायला पण तयार आहे, पण हे लोक आम्हाला काही रिस्पॉन्स देत नाही, यांची सर्व्हिस कोणीही रिस्पॉन्स देत नाही। आता आम्ही इकडे येऊन येऊन कंटाळा, ही माझी 5वी फेरी आहे। जर ह्यांनी या रविवारी आम्हाला सोल्युशन दिलं नाही तर तुमचं काय जे पण असेल तर आम्ही तिथून घेऊन जाणार। टी व्ही असो, लॅपटॉप असो, तुमची माणसं तर आम्ही घरी येऊन जाणार। आणि जेवढे दिवस आम्ही इकडे आलो ओलामध्ये तेवढे दिवस तुम्ही ओलाचे सेल्स सेट सर्व्हिस सेट आमच्या घरी येऊन आम्हाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करायचा। आणि जर कन्व्हिन्स केलं नाही तर आम्ही याला पॉलिटिक्स सुरू घेऊ, आम्ही याला सामाजिक प्रश्न बनवू। कारण की मी असा नाही मला तरी 200 जण आहे ज्यांच्यावर हे अन्याय झाला आहे। ओलाकडून कोणती सर्व्हिस भेटत नाही। मी 1,59,000 49,000 रुपये कॅश देऊन ही गाडी घेऊन 2 महिन्यात जर गाडी त्याची हालत होत असेल, जुलै 27 घेऊन आता ऑगस्ट महिना चालू झालेला आहे, अशी जर हालत होत असेल तर मी माझा पुढचं पाऊल उचलेल। जर मला कंपनीने येत्या रविवारपर्यंत मी गाडी ठेवून 1 महिना झालेला आहे, मला कोणतीही सर्व्हिस भेटली नाही, त्या रविवारी त्यांना मी डेडलाईन दिली, जर यांनी केलं नाही तर आम्ही टी व्ही जे काही इकडे ऑफिशियल असेल ते आम्ही घेऊन जाणार। आणि तुम्ही आम्हाला कन्व्हिन्स करायला येणार, आम्ही चोर नाही मिळत। मी एक चांगल्या कंपनीचा मॅनेजर आहे, आम्ही चोर नाही, लफडीवार नाही, कोणी मिळत नाही। हे यांची 2 सेल्स पर्सन आहे, यांच्याकडे सर्व्हिस तिकडे दाखवून सर्व्हिसवाला कोण मिळत नाही असं लोक सांगायला की आम्ही असं बरोबर यांचा कोणच सर्व्हिस मिळत नाही ते। आणि यांचा सेल्स पर्सन पण प्रत्येक वेळेस सांगतो की बरं आमच्याकडे सर्व्हिस सेट कोण नाही मिळत। आणि हे सेल्स पर्सन आहे त्यांची संतोष दादा, आम्ही यांच्यामुळे यांची सेल्स लाईन एवढी चांगली असते, यांच्यामुळे आम्ही निवड थांबलेले आहेत। कारण यांनी आम्हाला कन्व्हिन्सिंग पॉवर यांच्यामध्ये खूप आहे। यांना असं वाटत असेल आम्ही लोकल लोक नाही, आम्ही काही युपी बिहारमधून आलेली लोक नाहीत, आम्ही तिथे राहणारे लोक आहेत। यांना एक कस्टमरचा दणका तर आम्ही देऊच, पण ऑफिशियल काय दणका द्यायचा तो येत्या रविवारी यांना कळेल। आणि येत्या रविवारी आम्ही काय करू शकतो ते ओला टीमने जे काय करायचं आमच्या विरुद्ध करावं। जर यांना वाटत असेल की आम्ही गप्प बसलो, याचा अर्थ असा नाही की कस्टमरचं पेक्षा असा संपेल आहे। 1 महिनाभर माझ्या गाडीला कोणतीही सर्व्हिस होत नाही, म्हणजे मी मूर्ख आहे गाडी घेऊन। मला येत्या रविवारपर्यंत या सर्व गोष्टी झाल्या पाहिजेत। जर झालं नाही जे काय माझे 1,49,000 जे काय ॲक्सेसिटी ओलामध्ये असेल तुम्ही घेऊन जाणार। माझ्या घरी तुम्ही ओलाचे सर्व्हिस आहे आणि सर्व्हिसमध्ये हे दोघं नाही, या दोघांना दाखव, हे दोघं अजिबात माझ्या घरी येणार नाही। जसा मी कस्टमर म्हणून तुमच्या सर्व्हिस सेंटरला 4 वेळा आला, तसे तुमचे सर्व्हिस सेट हेड सेल्स सेट माझ्या घरी यायच्या, या तुमची ऑफिसवर कोण टीम असेल माझ्या घरी पाठवायची आणि मला कन्व्हिन्स करायचा। जसा तुमचा सेल्स पर्सन मला कन्व्हिन्स करतो ना, तसं त्या माणसाने मला कन्व्हिन्स करायचा। ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। येत्या रविवारी जो पण रविवारची तारीख जी काय असेल 28, 22, 23, 24 त्याच्यामध्ये 24 आपण 2024पर्यंत त्यांनी माझी गाडी करून द्यावी। तर गाडी करून दिलं नाही, मी तुम्ही ॲक्सेसरी घेऊन जाणार माहीम रोड पालघर। मी चोर नाही, कोण लफडादार नाही, माझ्या पेशंटचा अंत झालेला आहे, या अंतामुळे हे सर्व करणार। धन्यवाद। आणि एवढंच नाही तर यांच्याकडे बाकी इतर कस्टमरच्या पण गाड्या पडलेल्या आहेत त्यांच्याकडे, त्यांचंही अजून त्यांनी काही त्यांना। आणि त्यासोबत एवढंच नाही तर तुम्हाला अजून दाखवतो। हे बघा, हे ओलाचे पूर्ण मोठं शोरूम आहे, हे त्यांचे 2 गोडाऊन आहेत। हे बघा, बाकी इतर कस्टमर्सच्या यांनी गाड्या कशा इथे पाडून ठेवलेल्या आहेत। एक पण कस्टमर यांच्याकडून सॅटिस्फाय झालेला नाही मिळत। हे प्रत्येक वेळेस कस्टमरला येऊन सांगतात की बरं तुमची गाडी उद्या होईल, परवा होईल, आता होईल, पण हे काहीच ते सांगत नाही आहेत। हे पण एक गोडाऊन आहे, पण हे पण बंद केलेलं आहे त्यांनी। बाकी तुम्ही बघू शकता इकडे हा स्पेस आहे पूर्ण। हे ओलाचा शोरूम पालघर माहीम रोडवरती आहे। इथं टेक्निशियन वगैरे पण कोण नाही मिळत इथे। टेक्निशियन मी सेल्स पर्सनला विचारलं, सेल्स पर्सन स्वतः म्हणतो आहे की आमच्याकडे कोणी टेक्निशियन मिळत नाही इथे गाडी सर्व्हिस करायला। तर आम्ही कंपनीत सांगून थकलो आहे की तरी कंपनीत कोणी
सर्व्हिस पर्सन देत नाही, तर असं तुम्हाला सर्व्हिस असेल तुम्ही ओला शोरूम बंद करून टाका. एक्सपिरियन्सवाला कोण नाही आमच्याकडे. त्यांनी सांगितलेलं एक्सपिरियन्स